नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण अजूनपर्यंत शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच इथून पुढे ह्या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आज आपण ह्या व्हिडिओचा विषय घेतला आहे शेअर मार्केट मराठीची 2020 मधील कामगिरी. 2020 हे वर्ष आता संपत आलेलं आहे. हा व्हिडिओ मी जेव्हा रेकॉर्ड करतोय अजून 3 दिवस ह्या वर्षातले शिल्लक आहेत आणि अशा वेळेला जेव्हा एखादा माइलस्टोन आपण पूर्ण करतो त्यानंतर थोडंसं मागे वळून आपली कामगिरी नक्की काय झाली आहे हे बघणं आवश्यक असतं आणि तीच कामगिरी मी आपल्यासमोर आज या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय काय बघणार आहोत. तर शेअर मार्केट मराठी चे जे विविध उपक्रम आहेत त्यांची अगदी थोडक्यात आपण सुरुवातीला ओळख करून घेणार आहोत आणि त्यानंतर 2020 मधली जी आपली कामगिरी आहे ती आपण बघणार आहोत. आता ही कामगिरी नक्की कोणत्या विषयातली बघायची आहे तर ते मी तुम्हाला आत्ताच इथे सांगतोय की आपला प्राइस ॲक्शन ट्रेडिंग कोर्स म्हणून आपण एक कोर्स तयार केलेला आहे आणि हा कोर्स आपल्याला आपल्या प्रीमियम ग्रुपवर पूर्णपणे 2 महिन्यापूर्वी उपलब्ध करून दिला होता. तर ह्या कोर्समध्ये आपण एक स्ट्रॅटेजी सांगितलेली होती. त्या स्ट्रॅटेजीची कामगिरी मागच्या 2 महिन्यातली म्हणजे आपण उपलब्ध करून दिल्यानंतर ते आत्तापर्यंत आपल्या स्ट्रॅटेजीची कामगिरी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा कोर्स आत्ता प्रीमियम ग्रुपवर जरी उपलब्ध असला तरी येत्या काही दिवसामध्ये आपण तो सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहे. याआधीच तो सर्वांसाठी द्यायचा होता, मात्र मी त्याच्यासाठी एक जी अट घातली आहे त्याच्यामुळे अजून तो सर्वांसाठी उपलब्ध झालेला नाही. आत्तापर्यंत ह्याचे काही व्हिडिओज आपल्या फ्री ग्रुपवर देखील उपलब्ध आहेत आणि त्या व्हिडिओना जोपर्यंत 400 लाईक येत नाहीत तोपर्यंत हा पूर्ण कोर्स आपण पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना उपलब्ध करून देणार नाही आहे. तर अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून किंवा ह्या जगामध्ये यूट्यूबचं जे जग आहे याच्यामध्ये लाईक मिळवणं हा सगळ्यात अवघड विषय असतो आणि त्यात करून मराठी माणसांकडून लाईक मिळवणं तर त्याहून कठीण असतं. अर्थात आपण ते टास्क ठेवलेलं आहे आणि त्याच्या दृष्टीनं त्याची वाटचाल देखील चालू आहे. अधिकाधिक लोक त्या व्हिडिओना लाईक करतायत. त्यानंतर आपण पुढील सर्व व्हिडिओ सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. तर त्या स्ट्रॅटेजीची जी कामगिरी आहे ती मी तुम्हाला त्याचं विश्लेषण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यानंतर आपला पेड कोर्स आहे. तर त्या पेड कोर्स मधली एका स्ट्रॅटेजीची सुद्धा मागच्या सर्वसाधारणपणे 3 महिन्याची आपण कामगिरी त्याचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचसोबत ह्या 2020 मध्ये आपण गुंतवणुकीसाठी काही शेअरचं विश्लेषण केलेलं होतं आणि वेळोवेळी आपण ते विश्लेषण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर देखील केलेलं होतं. तर अशा सर्व शेअरचं जे काही आपण विश्लेषण केलेलं होतं ते कधी विश्लेषण केलं होतं आणि आज त्याची कामगिरी काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये त्याचं देखील ॲनालिसिस करणार आहोत. त्यानंतर मी एक अतिशय जगावेगळा असा एक सॅम्पल पोर्टफोलिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याचे रिटर्न्स सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर तो एक वैशिष्ट्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे. नक्की काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला या व्हिडिओमध्ये 2020 मधली आपल्या शेअर मार्केट मराठी ह्या यूट्यूब चॅनल आणि त्याच्या माध्यमातून आपण जे काही वेगवेगळे उपक्रम चालवतो त्या सर्वाची कामगिरीचा वर आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की शेअर मार्केट मराठीचे नेमके कोणकोणते उपक्रम आहेत. तर शेअर मार्केट मराठीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला जो उपक्रम आहे तो म्हणजे शेअर मार्केटचा फ्री कोर्स. 2020 साली आपण या वर्षामध्ये याच्या 7 बॅचेस घेतल्या आणि त्याच्या माध्यमातून 5000 पेक्षा जास्त लोकांनी या फ्री कोर्सचा फायदा घेतलेला आहे. ह्या फ्री कोर्समध्ये आपण परिपूर्ण म्हणजे शेअर मार्केटमध्ये नवीन सुरुवात करणाऱ्याला एक परिपूर्ण असा कोर्स दिलेला आहे. म्हणजे एक 2-4 व्हिडिओ दिले आणि कोर्स संपला असं काही त्याचं स्वरूप नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक कोर्स दिला आहे. कोर्स नंतर आपण
प्रॅक्टिकल त्याचे हे करण्यासाठी म्हणजे त्याचा वापर प्रॅक्टिकलमध्ये करण्यासाठी आपण काही 3 स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर त्याचं बॅक टेस्टिंग, त्याचं पेपर ट्रेडिंग करण्याची सोय त्या कोर्समध्ये उपलब्ध आहे. अशा सगळ्या गोष्टी आपण त्या कोर्समध्ये दिलेल्या आहेत. 2021 मध्ये आपण त्याच्या पुढील बॅचेस पुन्हा एकदा चालू करणार आहोत. तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फ्री कोर्स संदर्भातली लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या फ्री कोर्सचा फायदा घेऊ शकता. त्यानंतर आपला पुढचा जो उपक्रम आहे तो आहे 1 व्हिडिओ 1 कन्सेप्ट. म्हणजे मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो एक व्हिडिओ एक संकल्पना. एका व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट संबंधी एक संकल्पना व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी आपण एक व्हिडिओ सिरीजच आतापर्यंत यूट्यूबवर उपलब्ध केलेली आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 1 व्हिडिओ 1 कन्सेप्ट ची आपल्याला प्लेलिस्टचं तुम्हाला लिंक मिळेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आतापर्यंत अपलोड झालेले व्हिडिओ त्याच्यामध्ये बघू शकता. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सिरीजमध्ये नव्या व्हिडिओची नक्की भर पडणार आहे. त्यानंतर आपला पुढचा उपक्रम आहे तो म्हणजे एव्हरीथिंग अबाउट IPO. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून सोप्या पद्धतीनं चांगले रिटर्न मिळवायचा IPO हा एक राजमार्ग असतो. तर IPO विषयी सर्व माहिती म्हणजे IPO म्हणजे काय इथपासून त्याच्यामध्ये गुंतवणूक कशी करायची असते, त्याच्यामध्ये एकूण सर्व गोष्टी कशा पद्धतीने असतात, नक्की IPO म्हणजे काय, ह्या सर्व विषयी माहिती आपल्याला ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये बघायला मिळते. तर त्याची देखील आपल्याला प्लेलिस्टची एक लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याला क्लिक करून बघू शकता. तर हा आपला तिसरा उपक्रम आहे. हे सर्व उपक्रम आतापर्यंत मी सांगतोय हे सर्व उपक्रम मोफत सर्वांसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर दर रविवारी आपण जास्तीत जास्त प्रयत्न असतो की आपल्याला एक लाईव्ह सेशन घ्यायचं असतं. तर आपला हा चॅनल चालू झाल्यापासून अनेक रविवारी आपण असं लाईव्ह सेशन घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण 1 तासामध्ये 1 ते 1.5 तासामध्ये आपण एक ठराविक विषय घेऊन त्याविषयीची चर्चा, शेअर मार्केट संबंधित हे सर्व विषय असतात त्याची आपण चर्चा करतो. त्या विषयासंबंधी अधिक माहिती मी त्या लाईव्ह सेशनमध्ये देतो. त्यानंतर जे कोणी लाईव्ह सेशन बघत असतील त्यांच्या प्रश्नांना देखील त्याच्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. दर रविवारी हे लाईव्ह सेशन असतं. 2021 मध्ये आपण न चुकता प्रत्येक रविवारी हे लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आपण एक टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे. आता अनेकांची मागणी अशी असते की व्हॉट्सअपवर सर आम्हाला सामील करून घ्या. तर व्हॉट्सअपला अनेक मर्यादा आहेत. व्हॉट्सअपमध्ये आपण एक ठराविक लिमिटपेक्षा जास्त मेंबरना ॲड करू शकत नाही. त्यानंतर नवीन ॲड झालेल्या मेंबरला जुने मेसेज बघता येत नाहीत. तर ह्याच्यामुळे आपण सर्व फोकस आपला टेलिग्राम या ॲपवर घेतलेला आहे. याचं कारण टेलिग्राम या ॲपवर आपल्याला जर बघितलं तर मेंबरची संख्या आपल्याला खूप जास्त ॲड करता येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणताही मेंबर कधीही ॲड झाला तरी त्याला पूर्वीचे सगळे मेसेज वाचता येतात. तर अशा अनेक फॅसिलिटीज असल्यामुळे त्याच्यावर इतरही अनेक फॅसिलिटीज आहेत जसं आपण पोल घेऊ शकतो. तर त्यामुळे आपण काय केलंय व्हॉट्सअपच्या ऐवजी आता टेलिग्रामचा चॅनल हे केलाय आणि त्या टेलिग्रामच्या चॅनलला देखील तुम्ही सहभागी होऊ शकता. ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची देखील लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आत्तापर्यंत आपण बघितलेल्या ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज फ्री ऑफ कॉस्ट सर्वांसाठी, सर्व मराठी दर्शकांसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण आणखीन एक उपक्रम चालवतो. हा उपक्रम म्हटलं तर फ्री आहे, म्हटलं तर पेड आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय, तर आपण एक प्रीमियम ग्रुप म्हणून एक सेपरेट ग्रुप या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालवतो. आता हा ग्रुप म्हटलं तर फ्री कसं आहे, तर ह्या ग्रुपवर जर तुम्हाला मेंबरशिप पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्या रेफरल लिंकनं अपस्टॉक्समध्ये एक डीमॅट अकाउंट ओपन करणं आवश्यक असतं. अनेकदा अपस्टॉक्स आपल्याला फ्री अकाउंट ओपनिंगची ऑफर देतं. म्हणजे अकाउंट ओपनिंगसाठी तुम्हाला काही खर्च येत नाही किंवा कधी कधी त्यांच्याकडे अकाउंट ओपनिंगसाठी चार्जेस असतात. तर जरी चार्जेस असले तरी ते अपस्टॉक्स घेत असतं आणि तुम्हाला ते अकाउंट ओपन करून देत असतं. जर तुम्ही अपस्टॉक्सवर शेअर मार्केट मराठीच्या रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपचं मेंबरशिप फ्री ऑफ कॉस्ट मिळते. आणि ह्या प्रीमियम ग्रुपवर आपण डेली बेसिसवर, विकली बेसिसवर निफ्टी, बँक निफ्टी, काही महत्त्वाचे स्टॉक्स
आणि कमोडिटी मार्केटमधील गोल्ड, सिल्वर आणि क्रूड ऑइल ह्याविषयीचं ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण उपलब्ध करून देत असतो. ते व्हिडिओच्या माध्यमातून असतं किंवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ते विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. त्याचसोबत काही एज्युकेशनल व्हिडिओ, ॲडव्हान्स एज्युकेशनल व्हिडिओ देखील आपण प्रीमियम ग्रुपवर देत असतो. त्याचसोबत सध्या आपण ज्या कोर्सचा उल्लेख केला, प्राइस ॲक्शन ट्रेडिंग कोर्स, हा संपूर्ण कोर्स सुद्धा प्रीमियम ग्रुपवर सध्या उपलब्ध आहे. जर समजा तुम्हाला प्रीमियम ग्रुपचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून अपस्टॉक्समध्ये एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. सध्या मी त्याला फ्री असं का म्हणतोय, कारण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेला म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला अपस्टॉक्सकडून डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी फ्री ऑफर चालू आहे. त्यामुळे तुम्ही ते अकाउंट ओपन करून त्या अकाउंट ओपन झाल्यानंतर माझ्याशी संपर्क साधून प्रीमियम ग्रुपचे सदस्य होऊ शकता आणि त्यावर असणाऱ्या फॅसिलिटीजचा फायदा घेऊ शकता. त्यानंतर आपला शेवटचा जो उपक्रम आहे, जो आहे मनी मशीन कोर्स, हा आपला मात्र पेड कोर्स आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या सर्व उपक्रमांमध्ये पहिले सगळे उपक्रम हे मोफत सर्वांसाठी उपलब्ध आहेत. फक्त पेड कोर्स जो आहे ह्याच्यामध्ये आपण काय करतो, एक पूर्ण पेड कोर्स ज्याच्यामध्ये आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक असणारी बेसिक माहिती आणि 5 वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज या कोर्समध्ये आपण देतो. ह्या कोर्सविषयी देखील माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही जर शेअर मार्केट मराठीवर नवीन असाल तर तुमच्यासाठी शेअर मार्केट मराठीवर नक्की आपण काय काय उपक्रम चालवतो ती सर्व माहिती इथे मी आत्ता तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण पुढे येऊया आणि आपण बघूया की 2020 मधली आपल्या प्राइस ॲक्शन ट्रेडिंग कोर्स मधली जी स्ट्रॅटेजी आहे तिची नक्की कामगिरी कशा पद्धतीने झाली आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हा संपूर्ण कोर्स प्रीमियम ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. प्रीमियम ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर अपस्टॉक्समध्ये एक डीमॅट अकाउंट शेअर मार्केट मराठीच्या रेफरन्स लिंकनं ओपन करा. त्यानंतर तुम्ही प्रीमियम ग्रुपवर मोफत जॉईन करू शकता. अर्थात ह्याचे काही व्हिडिओ आपण फ्री कोर्सच्या ग्रुपवर देखील उपलब्ध करून दिले आहेत. तिथे जेव्हा जेव्हा 400 लाईक्स मिळत जातील तसं तसं आपण पुढचे एक एक व्हिडिओ आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत. आता जर समजा ह्या कोर्सची आपल्याला मध्ये असणारी जी स्ट्रॅटेजी आहे त्याचं आपल्याला कशा पद्धतीनं मागच्या 2 महिन्यामध्ये रिझल्ट्स आलेत ते मागच्या महिन्यातही आपण 1 महिना पूर्ण झाल्यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. आता 2 महिने पूर्ण झालेत त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही महिन्याचा रिझल्ट्स मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण डायरेक्टली जाऊया एक्सेलवर. इथे मी तुम्हाला या 3 पॉइंट स्ट्रॅटेजीचं जे मी निफ्टीच्या स्पॉटवर केलेलं, जे आपण असं समजूया बॅक टेस्टिंग असं समजूया आता किंवा पेपर ट्रेडिंग असं समजूया, तर त्याचं मी तुम्हाला रिपोर्ट इथे दाखवतोय. ह्याच्यामध्ये मी तारीख घेतली आहे, त्यानंतर कोणता ट्रेड आहे तो घेतलाय, म्हणजे शॉर्ट सेल केलंय का बाय केलंय, म्हणजे लॉंग घेतलंय की शॉर्ट सेल केलंय ते आपल्याला इथे कळतं. एंट्री किती रुपयाला घेतली आणि एक्झिट किती रुपयाला घेतली, आपल्याला किती पॉईंट्स मिळाले किंवा आपल्याला किती पॉईंटचा लॉस झाला ते आपल्याला इथे कळतं. प्रॉफिट झालाय की लॉस, रेडमध्ये दिसतंय ती सगळीकडे लॉस झालाय आणि व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंडमध्ये दिसतंय तिथे आपल्याला प्रॉफिट झालंय. आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीचं ब्रोकरेज कॅल्क्युलेशन सुद्धा इथे घेतलेलं आहे. ही स्ट्रॅटेजी आपण निफ्टीमध्ये फ्युचरमध्ये वापरत असल्यामुळे ब्रोकरेज आपल्याला एका ट्रेडसाठी 200 रुपये लागतात. त्यानंतर आपण इथे प्रत्येक ट्रेडचं नेट प्रॉफिट किंवा लॉस इथे दाखवलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी एका दिवसाचा प्रॉफिट किंवा लॉस दाखवलेला आहे. असं आपण 21 ऑक्टोबर 2020, कारण त्याच्या आधीच आपण काय केलं होतं, ती स्ट्रॅटेजी उपलब्ध करून दिली होती. उपलब्ध करून दिल्यानंतर लगेचच आपण काय करायला सुरुवात केली आहे, त्याचं पेपर ट्रेडिंग करायला सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट हा 2 महिन्यापर्यंत म्हणजेच 21 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर ते पुन्हा 21 डिसेंबर पर्यंत आपण घेतलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ही मोफत दिलेली स्ट्रॅटेजी आहे. याच्यासाठी आपण कुठलाही चार्जेस घेत नाहीये. तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून हा संपूर्ण कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होऊ शकतो. तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ही इंट्राडेची स्ट्रॅटेजी आहे. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या 2 महिन्यामध्ये
टोटल आपल्याला 1,13,550 रुपयाचं टोटल प्रॉफिट झालेलं आहे. त्यातमध्ये आपण जर ब्रोकरेज आणि टॅक्सेस, हे केवळ ब्रोकरेज नाही आहे, लिहिताना ब्रोकरेज म्हणत असलो तरी याच्यामध्ये ब्रोकरेज, गव्हर्नमेंटचे टॅक्सेस, सेबीचे चार्जेस, एक्सचेंजचे चार्जेस, अशा सगळ्या संस्थांचे जे काही टॅक्सेस आणि चार्जेस असतात आणि ब्रोकरेज धरून आपल्याला जो खर्च येतो तो या 2 महिन्यामध्ये वर दाखवल्याप्रमाणे सगळे ट्रेड घेतले असते तर आपल्याला 19,000 रुपये खर्च आला असता आणि नेट टू नेट आपल्याला साधारणपणे 2 महिन्यामध्ये 94,550 रुपये प्रॉफिट झालं असतं जर आपण या स्ट्रॅटेजीनुसार काम केलं असतं तर. अर्थात या कोर्समध्ये मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, अनेक जण काय होतात की स्ट्रॅटेजीचं प्रॉफिट बघितलं की विचार करत नाहीत, डायरेक्टली ती स्ट्रॅटेजी वापरायला सुरुवात करतात. अर्थात आपल्याला त्या स्ट्रॅटेजीचं ॲनालिसिस सुद्धा करणं आवश्यक असतं आणि समजून घेणं आवश्यक असतं की ही स्ट्रॅटेजी नक्की कशा पद्धतीनं काम करते. कारण ते जर नीट समजून घेतलं नाही तर अनेक जण चांगली स्ट्रॅटेजी असून देखील 2-4 ट्रेडमध्ये लॉस झाल्यानंतर त्यातनं बाहेर पडू शकतात. मग मी त्या कोर्समध्ये हे देखील शिकवतो की स्ट्रॅटेजीचं विश्लेषण कसं करायचं असतं. आपण थोडक्यात त्याचा देखील इथे मागोवा घेणार आहोत की विश्लेषण कसं केलं जातं. अर्थात इथे मी डिटेल विश्लेषण सांगणार नाही आहे कारण ऑलरेडी त्या कोर्समध्ये ते डिटेल विश्लेषण उपलब्ध करून दिलेलं आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ह्या 2 महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर 95 ट्रेड आपल्याला मिळाले, त्यातले 44 ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला, 51 ट्रेडमध्ये लॉस झाला. तुम्ही हे जर स्टॅटिस्टिक बघितलं, तुम्ही हे जर रिझल्ट बघितलं नाहीत आणि फक्त एवढंच मी तुम्हाला सांगितलं तर मला नाही वाटत तुमच्यापैकी एक जण सुद्धा ही स्ट्रॅटेजी आयुष्यात कधी वापरेल. कारण ह्या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट किती दिसतोय? 46.32% दिसतोय. मित्रांनो, हीच खरी गंमत असते. अनेक जण आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतात यूट्यूबवर आणि अनेक जण त्याच्यात बळी पडतात आणि नंतर फसतात. ह्याचं कारण स्ट्रॅटेजी फक्त समजून घेतात, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं असतं, त्यातले बारकावे काय असतात हे कुणी सांगत नाही आणि मग आपल्याला काय होतं, आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल एवढी कमी सक्सेस रेट असणारी स्ट्रॅटेजी आहे पण 2 महिन्यामध्ये आपल्याला साधारणपणे 1,00,000 रुपये त्याच्यात प्रॉफिट झालेला दिसतोय, हे कसं काय? तर आपण जर पुढे बघितलं तर आपल्याला ते लक्षात येईल की ह्या 2 महिन्यामध्ये टोटल 43 दिवसाचं ट्रेडिंग झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये 27 दिवस आपले प्रॉफिटमध्ये राहिले आणि 16 दिवसच आपल्याला काय झाला? लॉस झाला. नेट टू नेट आपल्याला 16 दिवस लॉस झाला आणि नेट टू नेट 27 दिवस आपल्याला प्रॉफिट झाला. म्हणजे जर डेली बघायला गेलं तर 62.79%, साधारण 50% आणि त्याच्या पुढची प्रत्येक स्ट्रॅटेजी ही चांगली असते. त्याच्यामध्ये आणखीन एक फॅक्टर बघावा लागतो, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर जेव्हा प्रॉफिट होतं तेव्हा प्रत्येक ट्रेड मागे ॲव्हरेज जर काढलं तर किती प्रॉफिट होतं? तर एका ट्रेड मागे साधारणपणे या स्ट्रॅटेजीचा वापर केला तर 4,610 रुपये प्रॉफिट होतं. लॉस किती होतो? तर हा पर डे प्रॉफिट आहे, सॉरी लॉस नाही आहे, हा पर डे प्रॉफिट आहे. तर ज्या दिवशी प्रॉफिट झालं त्या सर्वांचं जर ॲव्हरेज काढलं तर ज्या दिवशी प्रॉफिट झालंय अशा 27 दिवसांचं ॲव्हरेज 5,390 रुपये. आता पर ट्रेड जेव्हा लॉस होतो तेव्हा लॉस किती होतो ते इथे दाखवलेलं आहे. सर्वसाधारणपणे तुमच्या असं लक्षात येते की 2,086 रुपये हे ह्या 2 महिन्याचा ॲव्हरेज लॉस आहे. इथे खरी गंमत आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक असतं की ॲव्हरेज लॉस 2,000 रुपये आणि ॲव्हरेज प्रॉफिट 4,600 रुपये. म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा 1:2 पेक्षा देखील चांगला आहे. अर्थात तो 1:3 नाही आहे पण 1:2 पेक्षा जास्त आहे. कारण लॉस होतो तेव्हा ऑन ॲन ॲव्हरेज 2,000 रुपयाचा होतो आणि प्रॉफिट होतो तेव्हा ऑन ॲन ॲव्हरेज 4,500 रुपयापेक्षा जास्तीचं प्रॉफिट होतं. असं आपल्याला हे सगळं स्टॅटिस्टिक दाखवतंय. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की स्ट्रॅटेजीचा रिस्क रिवॉर्ड रेशो फार महत्त्वाचा असतो आणि त्याचा सक्सेस रेट, या दोन्ही गोष्टींवरनं आपण निर्णय घ्यावा लागतो की आपल्याला ही स्ट्रॅटेजी काम करते की नाही. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे सातत्यानं आपल्याला या 2 महिन्यामध्ये किती प्रॉफिट झाला, सलग किती प्रॉफिट झाला आणि सलग किती लॉस झाला. मित्रांनो, हे आकडे फार महत्त्वाचे असतात. तुम्ही जर इथे बघितलं तर कंटिन्युअस प्रॉफिट जेव्हा झालं तेव्हा 28,450 रुपयांचं झालं आणि कंटिन्युअस लॉस झाला तेव्हा 11,750 रुपयांचा झाला. मी तुम्हाला पुन्हा एकदा याच्याकडे घेऊन जातो आणि दाखवतो
तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे बघा, तुम्हाला असं लक्षात येईल की सातत्यानं लॉस होतोय. हे 4 ट्रेड सातत्यानं लॉस झाला. 11,750 रुपये हा तुम्हाला इथे झालेला लॉस दिसतोय. सातत्यानं 4 ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस झाला. आता समजा तुम्ही ह्याच दिवशी सुरुवात केली असेल आणि पहिल्याच दिवशी समजा तुम्हाला असा एक 9,000 10,000 रुपयाचा लॉस झाला, तर आणि आपल्याकडे हा सगळा डेटा उपलब्ध नसेल तर तुम्ही कधीच ही स्ट्रॅटेजी वापरणार नाही. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, ह्या जगामध्ये 100% यश देणारी अशी कुठलीही स्ट्रॅटेजी असत नाही. स्ट्रॅटेजी ज्या असतात ह्या सर्वसाधारणपणे 50%, 60%, 70% असं यश देणाऱ्या स्ट्रॅटेजीज असतात आणि त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड सुद्धा कमीत कमी 1:2 असावा लागतो. तरच आपण त्या स्ट्रॅटेजीच्या सहाय्यानं सातत्यानं ट्रेड केलं तरच आपल्याला फायदा होतो. आपण काय करतो, 2 दिवस ट्रेड करतो, 2 दिवस ट्रेड करत नाही, शिस्त पाळत नाही, स्टॉप लॉस पाळत नाही, सातत्य ठेवत नाही आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं, स्ट्रॅटेजी चांगली असली तरी आपण मार्केटमधनं आउट होतो. ह्याचं कारण जेव्हा लॉस होतो अशाच वेळेला आपण ट्रेड करतो, ज्या वेळेला प्रॉफिट होतं. आता तुम्ही बघितलं तर सातत्यानं इथे तुम्हाला साधारणपणे 10,000 रुपयाचं प्रॉफिट झालेलं दिसेल. 9,950 रुपयाचं प्रॉफिट इथे तुम्हाला सलग झालेलं आहे. मग असं सलग किती प्रॉफिट जास्तीत जास्त झालं आणि किती लॉस जास्तीत जास्त झाला हे मी या ॲनालिसिसमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा तुम्ही असं ॲनालिसिस तयार कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येऊ शकतं की अशा पद्धतीनं आपण करताना एवढा लॉस सुद्धा आपला होऊ शकतो. ही सगळी मानसिक तयारी एकदा झाली की मग आपण काय करू शकतो, ट्रेडिंगमध्ये उतरू शकतो. आणि हे सगळी माहिती डिटेलमध्ये आपण त्या कोर्समध्ये सांगितलेली आहे. म्हणजे नुसती स्ट्रॅटेजी सांगून सोडून दिलेलं नाही, तर त्या स्ट्रॅटेजीचं बॅकटेस्टिंग कसं करायचं, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, पेपर ट्रेडिंग कसं करायचं, आपली मानसिकता कशी तयार करायची आणि मग ट्रेडिंगमध्ये कसं उतरायचं, असा तो परिपूर्ण कोर्स आपल्याला प्रीमियम ग्रुपवर प्राइस ॲक्शन ट्रेडिंग कोर्स म्हणून दिलेला आहे. आणि पण काही ॲनालिसिस आहे, ह्या सगळ्या ॲनालिसिसचा आपण त्या कोर्समध्ये डिटेल उल्लेख केलेला आहे, त्यामुळे आत्ता मी इथे सांगत नाही. आपण जाऊया पुन्हा आपल्या प्रेझेंटेशनकडे. आता आपण पुढचं एक कोर्स आहे मनी मशीन कोर्स, हा पूर्णपणे पेड कोर्स आहे. तर ह्या पेड कोर्समधली एक स्ट्रॅटेजी आहे, त्याची कामगिरी देखील आपण बघणार आहोत. मागच्या 3 महिन्याचं त्याचं देखील एक रेकॉर्ड किंवा एक आपल्याला परफॉर्मन्स ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की मनी मशीन कोर्स हा आपला एक पेड कोर्स आहे. ओके, याच्यामध्ये आपण एकूण 5 स्ट्रॅटेजीज सांगितलेल्या आहेत. ह्या ज्या 5 स्ट्रॅटेजीज आहेत ह्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या, म्हणजे इंट्राडेसाठी आहे, स्विंगनुसार आहे, पोझिशनल आहे, इन्व्हेस्टिंगसाठी आहे, असं वेगवेगळ्या आपल्या गरजांसाठी त्या 5 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता ह्याच्यामधली माझी जी सगळ्यात आवडती स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी, म्हणजे मी असं म्हणतो की ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही एकदा समजून घेतलीत तर तुम्ही फुल टाइम ट्रेडर होऊ शकता. तुम्ही आपला जॉब सोडून फुल टाइम ट्रेडिंग करू शकता. इतका कॉन्फिडन्स मला ज्या स्ट्रॅटेजीवर आहे आणि जी स्ट्रॅटेजी आपण या कोर्समध्ये देखील सहभागी केलेली आहे, तर त्या स्ट्रॅटेजीचा आपण एक मागच्या 3 महिन्याचं परफॉर्मन्स बघूया. तर मी पुन्हा एकदा जातो एक्सेलकडे आणि आपण स्विंग स्ट्रॅटेजी जी आहे, आता ही मनी मशीन कोर्समध्ये आहे. ज्यांनी मनी मशीन कोर्सला प्रवेश घेतलेला आहे त्या सर्वांना ही स्ट्रॅटेजी माहिती आहे. मी त्या स्ट्रॅटेजीचं बँक निफ्टी फ्युचरवर केलेलं मागच्या 3 महिन्याचं बॅकटेस्टिंग तुमच्या समोर इथे ठेवतोय. ही स्विंग ट्रेडिंग आहे, ही काही इंट्राडेसाठी नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की पहिला ट्रेड आपण 30 सप्टेंबरला घेतला, कारण मला ऑक्टोबरपासूनचं घ्यायचं होतं. ट्रेड 30 सप्टेंबरला चालू होत होता म्हणून मी काय केलं, 30 सप्टेंबरपासून घेतलं. तर जर आपण बघितलं हा ट्रेड आपल्याला 5 ऑक्टोबरला आपण क्लोज केला. पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला 24,000 रुपयाचं प्रॉफिट झालं. दुसऱ्या ट्रेडमध्ये आपल्याला जवळपास 8,000 रुपयाचा लॉस झाला. तिसऱ्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झालं. अशा पद्धतीनं आपण जर समजा ही स्ट्रॅटेजी बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजीनं आपल्याला जवळजवळ 97,875 रुपयाचं प्रॉफिट दिलेलं आहे. जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये गेलात, आता इथे ट्रेड किती आले तुम्ही जर बघितलं तर ट्रेड साधारणपणे तुम्ही बघायला गेलात तर इथे 15 ट्रेड आले. 15 पैकी लॉस किती ट्रेडमध्ये झाला, 1 2 3 4 आणि 5 ट्रेडमध्ये लॉस झाला, 10 ट्रेडमध्ये फायदा झाला आणि त्यामुळे आपल्याला एकूण नेट
ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजीनं 97,875चं रिटर्न दिलेलं आहे. त्यानंतर आपण नोव्हेंबरमध्ये बघूया. नोव्हेंबर हा अतिशय चांगला गेला या स्ट्रॅटेजीसाठी. तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एकूण फक्त बघायला गेला तर 8च ट्रेड आलेले आहेत. म्हणजे आपण एक पुन्हा एकदा चेक करूया 8 आलेत की 9 आलेत. तर आपल्याला इथपर्यंत आहे. टोटल 8 ट्रेड आलेले आहेत आणि 8 पैकी तुम्ही जर बघितलं तर फक्त एका ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झालाय. बाकीच्या 7 ट्रेडमध्ये आपल्याला बंपर प्रॉफिट झालंय आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजीचं रिटर्न आहेत 1,08,775 रुपयाचे. तुम्ही जर आपल्या ह्या मनी मशीन कोर्सचे सदस्य असाल तर मी मनी मशीन कोर्सच्या आपल्या ग्रुपवर हे सगळं एक्सेल शीट तुम्हाला चेक करण्यासाठी देखील उपलब्ध करून देणार आहे. त्याची एंट्री एक्झिट तुम्ही त्या स्ट्रॅटेजीमध्ये सांगितल्यानुसार चेक करू शकता. त्यानंतर आपण डिसेंबर महिन्याकडे येऊया. डिसेंबर महिना ह्या 3 महिन्यामध्ये सगळ्यात खराब होता. तुम्ही जर बघायला गेलात तर आत्तापर्यंत, अर्थात अजून शेवटचे 3 दिवस शिल्लक आहेत, मी ह्या व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तिथपर्यंत डिसेंबर महिन्यामध्ये साधारणपणे 34,900 रुपये आपल्याला आत्तापर्यंत प्रॉफिट झालेलं आहे. डिसेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये आपण साधारणपणे बघूया तर टोटल 16 ट्रेड आलेले आहेत आणि 16 ट्रेडपैकी 1 2 3 4 5 6 7 8 9 ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झालेला आहे आणि 8 ट्रेडमध्येच प्रॉफिट झाला आहे. असं असून सुद्धा आपल्याला जवळपास 35,000 रुपयाचा ह्या महिन्यामध्ये प्रॉफिट आहे. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी आपल्या मनी मशीन कोर्समध्ये घेतली जाते. ह्याच्यासाठी जर तुम्ही कॅपिटल किती लागतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्याच्यासाठी फक्त साधारणपणे 2 लाखाच्या आसपास कॅपिटल लागतं. प्रत्यक्षात वापरलं जात नाही एवढं सगळं कॅपिटल. साधारण 1-1.25 लाखाच्या आसपास कॅपिटल वापरलं जातं. पण काही सिच्युएशनमध्ये जर आपल्याला लॉस झाला तर पुढच्या वेळेला ट्रेड घेता यावा ह्यासाठी 2 ते 2.25 लाख रुपयाचं कॅपिटल आपल्याकडे असेल तर आपण ही स्ट्रॅटेजी वापरू शकतो. आणि निव्वळ तेवढ्या स्ट्रॅटेजीवर आपल्याला, म्हणजे जर बघितलं तर 2 लाखामध्ये 3 महिन्यामध्ये आपले 2 लाख रुपये पूर्ण वसूल झाले असते जर आपण हा कोर्समधली ही स्ट्रॅटेजी वापरली असती. आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये आपल्याला टोटल 2,49,350 रुपयाचा प्रॉफिट झाला, ज्याच्यामध्ये ब्रोकरेज, टॅक्सेस आणि चार्जेस वजा केले ते 7,800 रुपये होतात. तर आपल्याला नेट टू नेट 2,41,550 रुपयाचा फायदा झालेला दिसतोय. आता हे आपण बॅकटेस्टिंग केलंय. आपण असं समजूया की प्रॅक्टिकल पर्पजेसमध्ये आपल्याला एंट्री घेताना थोडं लेट झालं, मार्केटमध्ये खूप तेजी जोरात होत होती, मंदी जोरात होत होती, आपला ट्रेड बसेपर्यंत वेळ लागला. आपण असं समजूया की वरचे 40,000 रुपये जरी आपण सोडले तरी प्रॅक्टिकल पर्पजेससाठी एवढं सोडण्याची काही गरज नाही आहे. पण मी एक उदाहरण म्हणून सांगतोय तर 3 महिन्यामध्ये जर आपण 2 लाख रुपये ह्या स्ट्रॅटेजीमधनं मिळवत असू तर ही अतिशय चांगली स्ट्रॅटेजी आहे. आणि आपण त्याचं ॲनालिसिस देखील इथे केलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये हे डिटेल ॲनालिसिस आपण कोर्समध्ये आणखीन जास्त चांगलं समजून घेतो. तर ह्याच्यामध्ये 39 टोटल ट्रेड आले 3 महिन्यामध्ये, कारण ही स्विंग आहे, ही काही इंट्राडेची स्ट्रॅटेजी नाही आहे. ट्रेड कमी येतात, त्यामुळे तुम्ही बघितलं तर ब्रोकरेज देखील इथे आपल्याला कमी द्यावं लागलंय. 24 ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला, 15 ट्रेडमध्ये लॉस झाला, 61% आपल्याला सक्सेस रेट आहे. आता ही काही डेली नसल्यामुळे टोटल डेज वगैरे ह्याच्यामध्ये काही घेतलं नाही आहे. ॲव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड, जेव्हा आपल्याला प्रॉफिट होतं तेव्हा एका ट्रेडमध्ये ॲव्हरेजमध्ये किती प्रॉफिट होतं तर त्याचा आपण हिशोब काढला आहे तर तो 14,500 रुपयाच्या आसपास प्रॉफिट होतं. आणि ज्या वेळेला लॉस होतो त्यावेळेला किती लॉस होतो तर एका ट्रेडमध्ये 7,125 रुपयाचा लॉस होतो. हे ॲव्हरेज आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की रिस्क टू रिवॉर्ड 1:2 मेंटेन आहे. हा जर मेंटेन होत नसेल तर तुमची स्ट्रॅटेजी कितीही चांगली असली तरी तुम्ही लॉंग टर्ममध्ये मार्केटच्या रेसमध्ये टिकू शकत नाही. मिनिमम 1:2 पाहिजे आणि 50% किंवा त्याच्या आसपास आणि त्याच्यापेक्षा जास्त असा त्याचा सक्सेस रेट पाहिजे, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. आता जे मार्जिन मी सांगितलं की भांडवल जे लागतं तुम्हाला ते साधारण 2 लाख 2.25 लाख लागतं. याचं कारण असं आहे की मॅक्सिमम कंटिन्युअस लॉस या 3 महिन्यामध्ये 21,000 रुपये झाला आहे. मॅक्सिमम कंटिन्युअस प्रॉफिट जास्त झालं, 1,27,650. सलग ट्रेडमध्ये इतकं प्रॉफिट झालंय, मात्र
अशा लॉसला जर आपण टिकलं पाहिजे तर आपल्याकडे कॅपिटल जास्त पाहिजे. कट टू कट कॅपिटल घेऊन जर आपण ह्या स्ट्रॅटजीनं उतरलो तर आपण मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. कारण समजा उतरल्याच जर आपल्याला 21,000 रुपये सलग लॉस झाला तर आपल्याला पुढचे ट्रेड घ्यायला आपल्याकडे कॅपिटलच उरणार नाही. त्यामुळे आपल्याला थोडंसं जास्त कॅपिटल घेऊन या कुठल्याही स्ट्रॅटजीमध्ये उतरावं लागतं. तर हा झाला परफॉर्मन्स आपल्या स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटजी विषयीचा. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि समजून घेऊया की आपण गुंतवणुकीसाठी काही मी शेअरचं विश्लेषण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं होतं. अर्थात मी इथे तुम्हाला एक डिस्क्लेमर सांगू इच्छितो की मी काही इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाही आहे. त्यामुळे मी हे फक्त विश्लेषण तुमच्या अभ्यासासाठी सांगितलेलं होतं. मी कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला आत्तापर्यंत दिलेला नाही आणि इथून पुढेही देणार नाही. मी जे काही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय हे सर्व शैक्षणिक पर्पजनं आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मी 16 जुलैला आपण येस बँकेचा FPO आला होता त्यावेळेला एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेला आम्ही येस बँकेमध्ये गुंतवणूक का केली पाहिजे आत्ता हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यावेळेला त्या FPOचा दर 12 रुपये ते 13 रुपये होता आणि मी सांगितलं होतं कमीत कमी 3 ते 5 वर्षासाठी येस बँकेमध्ये गुंतवणूक करा. येस बँकेमध्ये जे काही वाईट व्हायचं होतं ते होऊन गेलेलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करायला योग्य किंमत आहे आणि योग्य वेळ आहे. त्यानंतर येस बँकेनं 20 रुपये 75 पैसे इतकं हे दाखवलं होतं. शेअरच्या किमतीमध्ये 20 रुपये 75 पैसेपर्यंत वाढ झालेली होती आणि जर तुम्ही त्या ह्याच्यापासून हा रिटर्न बघितला तर साधारण तुम्हाला 73% रिटर्न मिळाला असता. त्यानंतर आपण 2 सप्टेंबरला अशोक लेलँड ह्या शेअरविषयी देखील ॲनालिसिस केलं होतं. अशोक लेलँड ही सुद्धा भारतातली दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी आहे. कोरोनाच्या माऱ्यामुळे त्याच्या शेअरची किंमत खूप कमी झाली होती आणि मी असं ॲनालिसिस केलं होतं, विश्लेषण केलं होतं की 68 रुपयाच्या आसपास त्या शेअरमध्ये आता त्याचं फेअर व्हॅल्यू आहे. ह्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये आता फार वाईट होईल असं मला वाटत नाही. ह्या वेळेला आपण इथे गुंतवणूक करू शकतो असं मी एक विश्लेषण केलं होतं. त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्या शेअरनं 102 रुपये 10 पैसापर्यंत त्यानं हाय दाखवला. म्हणजे साधारणपणे आपण विश्लेषण केलेल्या किमतीपासून साधारण 33% ग्रोथ त्या शेअरनं दिलेली आहे. त्यानंतर आपण निफ्टी बीज हा एक ETF सांगितला होता, तो देखील 2 सप्टेंबरलाच सांगितला होता. निफ्टीमध्ये आता इथून पुढे तेजी होणार आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर निफ्टी बीजमध्ये गुंतवणूक करा असं मी सांगितलं होतं. तर सप्टेंबरपासून या 4 महिन्यामध्ये जवळजवळ 27% रिटर्न निफ्टी बीजनं तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर 20 सप्टेंबरला मी ITC विषयी देखील, ITC हा एक भारतातला खूप मोठा जायंट कंपनी आहे आणि ती कासवाच्या चालीनं चालत असते, डिव्हिडंड खूप देते, गुंतवणूकदारांची खूप प्रिय कंपनी आहे. त्या कंपनीचा शेअर देखील ऐतिहासिक लो पातळीवर आलेला होता. 160-70च्या दरम्यान मी असं विश्लेषण केलं होतं की आता ह्याच्यापेक्षा त्या शेअरमध्ये पडझड काही होणार नाही. आपल्याला ह्या किमतीला त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं माझ्या विश्लेषणानुसार योग्य राहणार होतं. त्यानंतर त्या शेअरमध्ये आत्तापर्यंत 218 रुपये 60 पैशापर्यंतचा हाय लागलेला आहे. साधारण 32-32% रिटर्न ITC मध्ये देखील आपल्याला मिळालेला आहे. त्याच दिवशी आपण इंडिया सिमेंट ह्या शेअरविषयी देखील साधारण सप्टेंबर महिन्यात तुम्हाला जास्त विश्लेषण दिसतंय. याचं कारण तिथे आपल्याला असं लक्षात यायला लागलं होतं की मार्केट आता इथून पुढे घसरण दाखवणार नाही, इथून पुढे तेजी करू शकतं आणि त्यावेळेला आपण असे काही शेअर बघितले होते की ज्यांचं फंडामेंटली चांगले होते आणि लोकांची अपेक्षा अशी असते की आम्हाला मोठे शेअर सांगू नका, पेनी स्टॉक सांगा, कमीत कमी किमतीचे स्टॉक सांगा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला गुंतवणूक करता येणं शक्य होईल, त्यांना दिशा मिळेल. तर म्हणून जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांच्या किमती 12, 13, 68, 125, 150, 160, 170, 110, 135 म्हणजे प्रत्येकाला काही 5, 10, 15, 50, 100 शेअर घेणे प्रत्येकाला शक्य होईल असंच विश्लेषण मी केलं होतं आणि सांगितलं होतं की हे माझं विश्लेषण आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानं याच्यामध्ये त्यांनी जर तुम्हाला हिरवा कंदील दाखवला आणि तुमची स्वतःची तयारी असेल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. इंडिया सिमेंटनं देखील 42-42% रिटर्न दिले. इंडिया सिमेंटच्या बाबतीत आपलं ॲनालिसिस असं होतं की आता जसं लॉकडाऊन संपेल पुन्हा एकदा
भारतभर सगळीकडे कन्स्ट्रक्शन वर्क चालू होईल आणि त्याच्यामुळे सिमेंटला अचानक मोठी मागणी यायला सुरुवात होईल आणि त्यामुळे इंडिया सिमेंटच्या शेअरमध्ये देखील 42-42.5% ग्रोथ आपल्याला त्यानंतर बघायला मिळाली होती. क्विक हिल सध्या वर्क फ्रॉम होमचा जमाना असल्यामुळे अनेक कंपन्या आता त्यांच्या एम्प्लॉईजना वर्क फ्रॉम होम करायला देत आहेत. अशा वेळेला व्हायरस प्रोटेक्शन किंवा नेटवर्क सिक्युरिटीसाठीचं जी एकमेव आपल्याकडे लिस्टेड कंपनी आहे क्विक हिल, तर त्याला खूप जास्त मागणी येईल असा आपण त्यावेळेला विश्लेषण केलं होतं आणि आत्तापर्यंत साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये 31% रिटर्न क्विक हिलनं देखील दिलेलं आहे. तर हे आपलं जे काही गुंतवणुकीचं मी विश्लेषण केलं होतं त्याचं आत्तापर्यंत आलेले ह्या 3, 4, 5, 6 महिन्यामधले रिटर्न्स देखील मी तुम्हाला दाखवलेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगले असे रिटर्न्स या सगळ्या शेअर्सनी दिलेले आहेत. त्यानंतर मी एक सॅम्पल पोर्टफोलिओ दाखवतो म्हटलं होतं. हा जरा जगावेगळा पोर्टफोलिओ आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कुठेही दिसणार नाही की फार मोठ्या दिग्गज कंपन्या आहेत. अर्थात आहेत, ICICI बँक आहे, इन्फोसिस आहे, SBI आहे, पण अशा फार मोठे रिटर्न देणाऱ्या कंपन्या तुम्हाला दिसणार नाहीत. पण कोरोना काळामध्ये शांत राहिलं असतं, अनेकांनी काय केलं, पोर्टफोलिओ विकून टाकले. चांगल्या शेअरचे पोर्टफोलिओ विकून टाकले. तुम्ही जर बघितलं तर कोरोना काळामध्ये मागच्या वर्षभरात काहीही फारशी हालचाल, किरकोळ काही शेअर्स घेतले गेलेत, ॲव्हरेज केलं गेलंय, पण फारशी मोठी हालचाल केली नसती तर ह्या वर्षभरानं पुन्हा एकदा कोरोना जमा होत आल्यानंतर आपल्याला रिटर्न कसे मिळाले असते त्याचा एक नमुना. कारण जर गुंतवणूक करत असाल तर डोकं शांत ठेवणं आणि काही वाईट परिस्थितीमध्ये वाट बघणं किती गरजेचं असतं हे इथे तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला काही शेअरचे रिटर्न दाखवतो. FSL मध्ये मुद्दाम मी क्वांटिटी काढून टाकली आहे, करंट व्हॅल्यू, प्रॉफिट लॉस सगळं काढून टाकलंय. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला काय बघायचं आहे, FSL हा जो फर्स्ट सोर्स लिमिटेड ही जी कंपनी आहे, 47 रुपये 15 पैशाला आपण बाय केलेला होता. त्याची किंमत आता 109 रुपये 20 पैसे झाली आहे. आत्तापर्यंत 131.60% इतका रिटर्न त्याच्यामध्ये आलेला आहे. इन्फोसिस सारखी चांगली कंपनी आपण 781ला आपली ॲव्हरेज कॉस्ट आहे, 1240 झाली आहे, जवळजवळ 60% रिटर्न त्यामध्ये देखील मिळालेलं आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे की हे सगळे असे शेअर्स आहेत ज्याच्यामध्ये फार असं काही मोठे किंवा असे दिग्गज नाही आहेत. येस बँक आहे, त्याच्यानंतर आयडिया आहे. हे आपण गुंतवणुकीसाठी लॉंग टर्मसाठी घेतलेले आहेत. आणि आता जर बघितलं तर ह्या सगळ्यामध्ये इथे 11%, इथे 131%, इथे 7%, इथे 3%, 58%, 15%, 18%. म्हणजे जर तुम्ही बँकेमध्ये वर्षभर पैसे ठेवले असतील तर तुम्हाला कुठेही एवढं रिटर्न मिळाला नसता. फक्त कोल इंडियामध्ये थोडंसं हायर किमतीला हे घेतले गेले होते, तिथे 18% लॉस दिसतोय. अर्थात ह्याच्यामध्ये कोल इंडियानं ह्या वर्षामध्ये तुम्हाला माहिती असेलच की साधारण मार्च-एप्रिलमध्ये एकदा 12 रुपयाचं डिव्हिडंड दिलेलं आहे आणि आता परत एकदा नोव्हेंबरमध्ये 7 रुपये 50 पैसे असा पर शेअर 19 रुपये 50 पैशाचा डिव्हिडंडच दिलेला आहे. म्हणजे तो जर डिव्हिडंड आपण प्रॅक्टिकल पर्पजेसनं 20 रुपये पकडला तर ह्या शेअरची आत्ता LTP जरी 137 दिसत असली तरी ती 157 आहे असं धरायला लागेल, कारण त्याचा डिव्हिडंड आपल्याला इथे मिळालेला आहे. म्हणजे 168 आणि 157 म्हणजे ह्याच्यातही फार मोठा काही लॉस नाही आहे. बाकी सगळ्या कंपन्यांमध्ये आपल्याला अतिशय चांगला फायदा होतोय. म्हणजे जर शेअर मार्केटमध्ये डोकं शांत ठेवून, कितीही मोठं संकट, आजपर्यंत कोरोना इतकं मोठं संकट कधीच आलेलं नव्हतं. 2008 मध्ये जे सब प्राईम लेंडिंगचे जे काही त्याच्यामुळे आलेलं संकट होतं, त्यानंतर हे सगळ्यात मोठं संकट आहे. अशा वेळेला देखील जर आपण डोकं शांत ठेवलं असतं तर आपल्याला कशा पद्धतीनं अगदी साध्या कंपनींमधनं सुद्धा रिटर्न मिळाले असते. जर तुमच्याकडे स्टँडर्ड कंपन्या, रिलायन्स, HDFC बँक वगैरे मोठ्या दिग्गज कंपन्या असत्या तर रिटर्न आणिच जास्त वेगळे बघायला मिळाले असते. मला सांगायचा उद्देश एवढाच होता की अशा पद्धतीनं आपल्याला रिटर्न मिळू शकतात. तर जर समजा तुम्ही शेअर मार्केट मराठीमध्ये नवीन असाल या यूट्यूब चॅनलवर आणि आत्ताच नुकतंच सबस्क्राईब केलं असेल तर शेअर मार्केट मराठीच्या सगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी एक मी तुम्हाला इथे प्रोसेस दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की आपण फ्री कोर्सला जॉईन व्हायचं आहे. फ्री कोर्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याची व्हिडिओ बघा. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली
मी जे काय सांगतोय त्याच्यामध्ये तुम्हाला तथ्य वाटत असेल तर मग प्रॅक्टिस करण्यासाठी एक अपस्टॉक्समध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा. त्याच्या सहाय्यानं तुम्हाला प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप मिळेल आणि त्याच्यावर आपल्याला डेली बेसिसवर ॲनालिसिस मिळेल. ते ॲनालिसिस, फ्री कोर्सवरचे व्हिडिओ हे जर तुम्हाला आवडले, तुम्हाला वाटलं की हे सगळं जे काय आहे हे आपल्याला व्यवस्थित समजतंय, याचा मला फायदा होऊ शकतो, तरच मित्रांनो आपल्या मनी मशीन कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अन्यथा ह्या दोनमध्येच तुम्हाला आवश्यक असणारी बरीच माहिती दिली जाणार आहे. जर मनी मशीन कोर्समध्ये तुम्ही प्रवेश घेतलात तर तिथे आपल्याला एक प्रोफेशनल कोर्स तुम्हाला दिला जातो ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक आणि ट्रेडिंग करू शकता. तर शेअर मार्केट मराठी हे कशा पद्धतीनं कामकाज करते हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि 2020 मध्ये त्याची कामगिरी कशी झाली हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. हा जर व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मित्रपरिचितांना शेअर करायचा असेल तर नक्की शेअर करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.